काही नाही, आज एखादं सुटली. पाहुण्याच्या मेहुणीच्या पोरीचा साखरपुडा होता. तुझ्या मेहुणीला अक्कल नव्हती का तुला साबुदाणा करून द्यायला? का तिला पॅरेलिस झालता? मेहुणीच्या पोरीच्या साखरपुडा आणि त्या दिवशी एखादं माणसाची सुटावा. याच्यापेक्षा चातुर्मासी महाराजांचं कुत्र किती श्रेष्ठ असेल. अख्ख्या सप्ताहात ती एकादश मोडू नये हे त्या कुत्र्यानं शिकवा. आणि ते परिभारे दयाचे पुतरे परिभारे. ते म्हणे अडचण एक आली हो. 2 पंचांगानं, एका पंचांगानं उद्याची एकादश सांगितली, एका पंचांगानं परवाची सांगितली. आपल्याला कोणती धरायची? ते म्हणले आजच्या कीर्तन करायला विचारू. तर आजच्या कीर्तन करायला विचारलं. त्यांनी सांगितलं मागच्या 8 दिवसापासून माझा पण संभ्रम आहे, एकादशी उद्याची धरावा का परवाची धरावा. मी तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण एकादशी सांगणारी व्यक्ती पंढरपुरात आहे. तुम्ही त्यांच्याकडे जा. त्या व्यक्तीचं नाव होतं चातुर्मासी महाराज. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे परिभले. ज्याच्या वागण्याचा भक्तीचा धाक आहे त्याचं कुत्र व्हा. मथरण मथारी कीर्तनाला निघाले. कुत्र्याला सांगितलं, कुत्र्या कापसानं पुढची घर भरलेलं, गेट मधून हालू नकोस हा. कुत्र तिथंच बसलं गारव्यात. एक पाय नाकावर झाकला. कुत्र्याच्या नाकाला जास्त ही वाजत म्हणून कुत्र्यानं एक पाय नाकावर टाकला आणि तसंच बसलं. पण गंजी खाली गेली. कीर्तनावरून आल्यावर पाहिलं तर गंजी कस काय खाली गेली. कुत्र्याला विचारलं, तू उठला नाहीस? म्हणला इथून उठलो नाही. मग कापूस लहान मालकान चोरला. लहान मालक म्हणजे म्हाताऱ्याचं पोरग. कुत्र्यानं घर सांभाळलं, पोरानं कापूस शिकला. मग अशा पोरापेक्षा कुत्रे चांगले का तशी पोरं चांगली? अशा चोट्या पोरापेक्षा कुत्रच बरं नाही का? किती चांगलं. ह्या लोकांचे कुत्रे कसे होते? तयाचे कुत्रे परिभले. ज्याचा धाक आहे ना, ज्याच्या उत्तरात धाक आहे, ज्याच्या वागण्यात धाक आहे, ज्याच्या कर्तव्यात धाक आहे, ज्याच्या कर्मात धाक आहे, अशा लोकांची कुत्री भली. चला एकदा पुन्हा एक पुरावा सांगतो. वेळेस सोडतो 2ला. 1 सेकंदभर पुढं सरकणार नाही. ट्रॅक्टर महागाईचं घ्यावा, पण आपला बांधा आला की वळीलं पाहिजे. दुसऱ्याच्या शेतात नाही घालायचं. उगं कुदांड होत असते. कशाला घालायचं आहे का नाही? बांधाला जास्त येणे नाही दिले पाहिजे. आतमध्ये काजू लाव, बदाम लाव. मधात बदाड पडू द्यायला लागलाय आणि आऊत बांधायला गेलं की उभाट्या हाणायला. पळडा थोत्रात रूम न गेलं. हो, डॉक्टरला ऑपरेशन करून काढता येणं. मधात येणं देणं काय बांधालाच येणं द्यायला सुमळ्या. विठाला विठाला. काही काही लय नाद असतो बांधायच्या नादी लागायचा. मधात काय नाही. 3 मन कळडी 9 मन भूस, आणशीराम तात्या सदा खुश. काय भोपळा हिसाब करतान पण बांध हा इथून इथून काय बारक्या करवतान कापायला सुमळ्या. चला आपलं ट्रॅक्टर जवळ गेलं की वळवायचं. 2ला 2 मिनिटं कमी असताना बापू कशाला पुढं जायचं दुसरीकडे. अजून एक पुरावा सांगतो. हरिदासाची काय पावर आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची चौकट एका पातशाहीनं काढली. मुसलमान राजा चौकट काढली श्रीशैल्य मल्लिकार्जुनाची. काय त्याच्या मनात विकृती आली देव जाणे. ती चौकट काढली, तिच्या भावट्या बांधल्या, हत्तीवर आता ती चौकट आग्र्याला तुम्हाला सापडेल. पण त्याच्या मधला काळ सांगतो महाराज. मधला प्रसंग. श्रीशैल्य मल्लिकार्जुन हे दुसऱ्या राज्यातलं एक अधिष्ठान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. भगवान शिवजींचं अधिष्ठान आहे. माझ्या काशीतल्या मालकांचं ते एक अधिष्ठान आहे. आणि ज्या वेळेला तो बादशाह महाराष्ट्रात आला, महाराष्ट्रात त्यानं त्याचा तंबू दिला. हजारो लोक त्याच्यासोबत सैन्य होतं. अशी रावटी दिली मोठी. आणि 4, 4:30, 5, 6ची वेळ आहे. दिवस माळवायची वेळ आहे. अशा वेळेला बादशाची जेवणाची वेळ आहे. त्यावेळेला त्याच्या सेवकाने जेवण्याची व्यवस्था केली. या डॉक्टर या, बसा बसा इथं बसा बसा. ए बसा ना, भोवतालच्या बाया गपचिक बसा ना. आता तुम्ही बसा, बाकीच्या बसा. काय 100-200 हत्ती सांभाळलेली परवडे हो.
विठाला 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 एका महाराजानं महादेवाला पाणी घाला म्हणून सांगितलंय ना, पुढची उठली नाही म्हणून मागच्या बाईनं तांब्यानं पुढची बाई हाणली. हो, तिला 9 टाके पडले. काऊन उठणं म्हणून तांबे हाणला तिच्या मुंडक्यात. 9 टाके पडले. 9 काय आहे काय यायनं 100-200 माणसं वांगे चिरून महाराज चिरून जरी काढले ते यायचा उद्धार तोडाच होतोय. विठाला 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 मोठा अवघड आहे कारभारी. नाही सुधारायचे. तुम्ही बघा ना, या मंदिरात पाया पडायला गेल्या तो प्रदक्षिणा घालताना मागून भेताडायला पेढे चिटकी त्यानं. देव मागून खातो का? लय सो भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही, सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही. गुण एक कोणाला काही विषय नाही, गुण नाही. चंद्रभागेत गेल्या तर जुनी चोळी टाकते. वा 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 काय भागा बघा ना, तुम्हाला यायचेच कपडे जास्त गवसतील. तुम्हाला कोण्या महाराजांनी सांगितलं त्याचं नाव सांगा, लाल होस तर हाणतो त्याला. विठाला 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 नाही बाप्पा. लगेच तो बाई जेवली नसन का ग? तू ही सोय पाहिनं, तुला सुनानं सकाळी 2-4 शिव्या दिल्यात आणि कशाला तिचा विचार करते तू? विठाला विठाला एक कलहप्रिय वातावरण असतं. अहो कीर्तन आहे, किती मोठी परंपरा आहे. शांत बसावा. चला, त्याची जेवणाची वेळ आहे राजाची. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. काय ताकद आहे संतात. कशा करता तुकोबर आहे म्हणतात मला संतांच्या घरी जन्म द्या. जेवणाची वेळ आहे. बादशाह म्हणल्यावर जेवायला काय असेल महाराज त्याच्या जेवणात? मांस होतं. मांस होतं. राजा आहे तो, श्रीमंत राजा आहे मुस्लिम समाजाचा. आपण वाईट म्हणायचं नाही त्याला. तो राजा आहे, श्रीमंत राजा आहे. आणि त्या राजाची रावटी जिथं दिलेली आहे, शिबिर जिथं दिलंय, तिथून एक रस्ता होता आणि त्या रस्त्याने एक दिंडी जात होती. टाळ, मृदंग, विना, 150 वारकरी त्याच्यात होते. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तिथून दिंडी चालली आणि दिंडी जात असताना मृदंगाचा आवाज आहे, टाळाचा आवाज आहे. सुरेल आवाजामध्ये बारसवाडेकर अशी रामकृष्ण हरीचा ध्वनी करू लागली लोक. आणि त्या बादशाहाने सरदार अलीच्या, सरदार क्या बज रहा है देखो बोला. तो ते सरदार बाहेर डोकावून पाहतो. कुछ हिंदू के लोग आहे बोले. पताका आहे धर्म की भगव्या रंगाची पताका होती. पताका होत्या दिंडीमध्ये. कुछ हिंदू के लोग आहे, कुछ तो कुछ बजा रहे बोले. त्याला काय माहिती पक्वात कशाला म्हणतात म्हणून. त्याला कुठंच कळत असते काय त्याला विषय. पण आता त्याला साधं समजू नका. एकादशी कोण धरीत आहे? आपले लोक. आणि बरोबर त्याला कळतंय सोमवारी केळी जास्त इकत्यात. बरोबर केळीचं टोपलं गावात इकायला येणार. मला चांगलं माहिती आहे. आमची आई म्हणली, बाळू एकादशी. म्हणला आई चांदपाशा आज केळं घेऊन आला नाही, आजची एकादश नाही. ती म्हणली काय बोलतो बापा, चांदपाशाला काय एकादश कळती? म्हणलं एखाद्या वेळेस आपल्या यायचं पंचांग होकन, पण केळीचे गाडे जास्त सकाळून दारातून गेले की असं समजायचं आजचा सोमवार आहे, आजची एकादशी. त्या लोकांना माहीत झालंय, पद्धतशीर माहीत झालंय. हुशार लोक आहेत ते, व्यावहारिक माणसं आहेत. आणि एखाद्या जातीवर वाईट नाही बोललं पाहिजे. मी मगाशीच बोलून गेलो. अशी एखादी जात सापडली का तुम्हाला त्या जातीतले लोक दारू पित नाहीत? गौसली की एखादी तुम्ही पाहिलं, डॉक्टर सुन पाहिलं का? नाही ना, आहे का नाही? मग काही हिंमत आहे आपली दुसऱ्याला वाईट म्हणायची? अशी एकही जात नाही की त्या जातीत 5 लोक नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं. आपण जामद्याला गेलोत बापू, तिथे पारधी समाजाचं 2530 लोकसंख्येचं गाव आहे. अख्खं गाव पारधी समाजाचं. त्याच्यातली कृष्णाजी माऊली जायखेडकर म्हणून एक महात्मा होऊन गेले. त्यांनी 450 ते 500 पारधी समाजाची माणसं वारकरी केले. मी वारी सोडत नाही, पण त्या पारधी समाजाच्या 6 पोरायची वारी पाहिल्यावर आपले मखरच गळाले. मला परभणी जिल्ह्यातला एकही त्या पोरायसारखा वारी करणारा माणूस सापडला नाही. बाकीचं कशाला इचकायचं. आपल्या जिल्ह्यातला 16 दिवस पंढरपुरातल्या मालकाला महिन्यातले आणि 14 दिवस संसाराला. महिन्यातले 16 दिवस पंढरपुरातल्या मालकासाठी आणि 14 दिवस स्वतःच्या संसारासाठी. काल आपण कार्तिकी वारीला गेलोत. त्या पोरायने सांगितलं महाराज आम्ही चपला घालीत नाहीत. तर महाराज अशी गौरी खोड्यावर कसं शेण खोडत आहे
अशी पायाची त्वचा खुडू लागली त्याच्या. आणि ते समाजानं पारधी समाजाची मुलं होती. काय आदर्श घ्यावा त्यांचा, किती आदर्श आहे. 16 दिवस पावणे 500 ते 500ला काहीतरी किलोमीटर कमी इतकं चालत जायचं आणि जाताना एसटीनं जायचं. कसं वाईट म्हणता एखाद्या लोकांना, कसं वाईट म्हणता. तुम्हाला एक माहिती आहे, या विश्वातला 3रा क्रमांक घेणारा व्यक्ती लाहुर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातला होता. 1 नंबरचे राजा दशरथ शब्दवेदी नावाच्या विद्येमध्ये, 2 नंबरला द्रोणाचार्य आणि 3 नंबरला भिल्लाचा मुलगा एकलव्य. जगात 3रा, नुसत्या भारतात नाही, जगात 3रा. तुम्हाला एक माहिती आहे, लाहुर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी 19व्या खुर्चीवर जाऊन बसली. 19 खुर्च्या होत्या, 18 खुर्च्यावर दाढ्यावाले होते, त्याचे शिष्य 200 जाटा धरायला. असे 18 लोक अधिकारी होते, ते 18 खुर्च्यावर बसले. एकच खुर्ची शिल्लक, 19वी खुर्ची तिला भेटली. तिचं नाव होतं शबरी. ती लाहुर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली होती. म्हणून माझ्या गंगाखेडच्या साध्वी जनाबाई आईसाहेबांनी एक अभंग वापरला, एक अभंग गायला की जातीचा काही संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. ज्याचे मुखी नाम तोची धन्य. काय ताकद आहे महाराज. एका मुसलमान वारकऱ्याने शेला इनला होता, शेला. तर तो शेला ज्याच्या घरी गेला त्याच्या घरी भजन म्हणत होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं कबीर. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. काय याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आईसा वेद शास्त्री. तुका हे याती कुळाचा विचार, नका हे याती कुळाचा विचार. दासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काही संबंध नाही जातीचा. मुसलमान माणूस होता. देखो भला क्या बज रहा है, बोले हिंदू के लोग हैं. बोला मुखिया कौन है, चौकीदार होता. बोला, बोले आप मुखिया है जी. मराठीत सांगतो, मला नाही हिंदी येत. कुठं चालले तुम्ही. काही अंतरावर एक समाधी मंदिर आहे आणि त्या समाधी मंदिराचा उद्या उत्सव आहे आणि परिसरातल्या दिंड्या तिथे जातात. आम्ही या प्रांतातून दिंडी घेऊन जात आहेत. तुम्हारे महाराज का भगवान का वो साधू का जो भगत है, तुम्हारा उसका प्रसाद क्या है. बोले भोग क्या है. तर बोलून घेतलं आणि ते ताट दाखिलं. ते ताट होतं खडी साखरेचं. महाराजांना खडी साखरेचा प्रसाद होता. बताओ. बोले बादशाह होता तो, मोठा श्रीमंत राजा होता. हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर सांगतोय. आणि मग ती बादशाहनं खडी साखरेची परात घेतली, त्याच्यावरचा कपडा काढला, एक मुठभर खडी साखर घेतली, समोर ताट ठेवलं खडी साखरेचं, एक एक खडा खाऊ लागला. आणि इनेकऱ्याला, चोपदाराला, मृदंगाचार्याला, एका टाळकऱ्याला आणि पताका घेणाऱ्याला बोलवलं आणि सांगितलं, हा प्रसाद मी खाणार, माझ्या जेवणाचा प्रसाद तुमच्या महाराजाला घेऊन जा. आणि त्या ताटात मांसाचे तुकडे होते. ज्या कपड्यानं खडीसाखर झाकली होती त्याच कपड्यानं मांसाचं ताट झाकलं आणि देऊन टाकलं. नंग्या तलवारी मागं होत्या. कोणाची हिंमत आहे आता नाही प्रसाद ठेवायची. निघाले जय जय रामकृष्ण हरी. सगळ्याच्या अंतःकरणामध्ये दुःख निर्माण झालं. डोळ्यातून अश्रू येत होते. मंदिर जवळ जवळ आलं आणि पहिल्या दिंडीचा मान होता ह्या. ही दिंडी पोचल्याबरोबर ते पुजारी बाहेर आला आणि मंदिराच्या बाहेर एक शिळा होती चौकोनी पाटील. ती शिळा धुतल्या गेली, तिच्यावर मंजुळा टाकल्या आणि यांचं ताट त्याच्यावर ठेवलं. पण एकाची हिंमत झाली नाही. याच्यात खडी साखर नाही, याच्यात मांस आहे. कारण मागून 7-8 लोक अशा तलवारी पाठीला चिटकलेल्या होत्या. बोललं की तलवार पाठीतून पोटातून बाहेर निघणार. टेकली ती. तिथला नियम होता. हरिदासाच्या घरी जन्म का मागितला तुकोबारायने. हरिदासाची पावर किती मोठी. तिसरं उदाहरण आहे ना, तिसरं काय पावर आहे हरिदासाची.
कारण ज्यांची समाधी होती ते समाधीतले निष्ठावंत वारकरी होते. ते विटेवरच्या मालकाचे उपासक होते, ते ज्ञानोबाराय तुकोबारायचे उपासक होते, ते पैठणच्या मालकाचे उपासक होते, ते चोखोबारायचे उपासक होते, ते रविदासांचे उपासक होते, ते निवृत्तीदादांचे उपासक होते, ते महात्म्यांचे उपासक होते. आणि पुजाऱ्याने आतमध्ये देवाच्या समाधीपासलं एक तांब्या पाण्याचा आणला, एक नागिनीचं पान घेतलं आणि त्या नागिनीचं पान घेऊन त्या तांब्यात बुडवलं आणि पाण्याचं सिंचन केलं, त्या प्रसादावर सिंचन केलं. पुजाऱ्याला माहीत नाही याच्यात मासे म्हणून, माहीत नाही मासे म्हणून. मासे फक्त माहीत दिंडीतल्या लोकांना. आणि यांच्या 4-2 लोकांच्या पाठीमागं तलवारी घेऊन 2-3 लोक होते. त्याच्यातला बादशाचा सरदार पण एक तलवार घेऊन होता. हो, पाणी शिपाळ्याबरोबर गजर झाला. पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव. गजर आटपला आणि त्याच्यावरचं ते झाकण काढल्याबरोबर खडी साखर तयार झाली. खडी साखर. सरदार पळाला. सरकार सरकार गजब हो गया सरकार. आणि ते खडी साखर खाऊ लागलं. त्याच्या हातात खडी साखर होती बादशाच्या. हे काय का गजब बोले. सरदार सरकार बहुत गजब हो गया. काय का गजब. वो प्रसाद बदल गया बोले. बादशाह म्हणला मूर्ख कुठला, डोक्यावर परिणाम झाला कर तुझे. ही माझ्या हातात खडी साखर आहे, कशाचा प्रसाद बदलला. सुनिए सरकार अब नीचे देखिए. तर बादशाच्या समोरच्या ताटात जी खडी साखर होती का, त्या खडी साखराचे मांसाचे तुकडे झाले आणि बादशानं जे मांस दिलतं त्या मांसाची खडी साखर तयार झाली. समाधीतल्या साधूची पावर किती असेल कल्पना करा. अजून एक धावत्या वेगात 10 मिनिटात पुरावा सांगतो, वेळेत सोडू तुम्हाला. असाच समाधीचा पुरावा सांगतो. आणि ज्या वेळेला बादशानं खाली डोकवलं त्यावेळेला मांसाचे तुकडे, खडी साखर टाकून दिली खाली. आणि प्रांतातले श्रीमंत 9 लोक बोलिले. 9 लोक बोलिले. खजिनदार बोलवला आणि सुरतीचे नाण्याची एक पिशवी काढली आणि 9 लोकायला दिली. आणि 9 लोक ऐकून बादशानं इमाने इतबार जमीन खरेदी केली. इमाने इतबार बादशानं जमीन खरेदी केली आणि ती जमीन विकत घेऊन बादशाने समाधी मंदिराला ती जमीन इनाम देऊन टाकली. दृष्टांत संपला. मांसाची खडी साखर करायची ताकद ज्या साधूते तो साधू वारकरी आहे. पण मांसाची खडी साखर करण्याची ताकद ज्या साधूते त्या साधूला जर वलांडून आपण गेलो तर आपण आग्र्यापर्यंत पोचू शकत नाही. हे मुस्लिम राजाच्या लक्षात आलं आणि त्यानं तात्काळ जमीन खरेदी केली आणि त्या मंदिराला देऊन टाकली. ते मंदिर महाराष्ट्रात आहे, फक्त गाव सांगत नाही. गुत थोडंच घेतलंय. खापक्या मोबाईल येते इचकान तुमचे. नालायकाला चॅटिंग करायलेत. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. ज्याला बायको कदरली आणि त्याचा वाढदिवस रातच्या तुम्ही 12 वाजता केक कापून काही करून करता. थोडंसं काही लाजलं पाहिजे माणसानं. कधी आपलं पण सांभाळलं पाहिजे ना. आपण कोण्या कुळात जन्माला आलो, आपल्या संत महात्म्यांचं सुद्धा कधी कधी पाहिलं पाहिजे. आणि मला एकच सांगायचं, या भारतीय संस्कृतीतल्या महाराष्ट्रातल्या एका वारकऱ्याची ताकद अशी होती की मुस्लिम राजाचं मन बदलायची ताकद त्याच्यात होती. त्याच्यानंतर 9 वर्ष तो राजा त्या समाधीच्या दर्शनाकरता महाराष्ट्रात आग्र्याहून येत होता. आग्र्याहून. मग ही पावर कोणाची आहे? वारकऱ्याची. मग मुसलमानाचा राजा 9 वर्ष आग्र्याहून महाराष्ट्रातल्या वारकऱ्याच्या समाधीच्या पाया पडायला यावा, इतकी पावर या वारकऱ्यांची आहे, इतकी पावर या हरिदासाची आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात. एक पुरावा राहिलेल्या 12 मिनिटात ऐकायचा. अहमदाबादचा एक सोनार होता महाराज. अहमदाबादचा एक सोनार. आणि त्या सोनाराला एक व्याधी होती. काय होती मला काही सांगता येणार नाही, कारण मी काय तिथला सरपंच नव्हतो. वाचून सांगतोय तुमच्या पुढं. एखाद्या वेळेस काही काही गोष्टी सगळ्या डोक्यातही राहत नसतील, होतंय कधी. तरी पण मेमरी कार्ड माझं चांगलं आहे म्हणून तो मोबाईल साधा वापरतो. 200-250 GB मेमरी कार्ड आहे. हो, वानरांची नाव पाठ आहेत मला 750. तुम्हाला सगळ्या नातेवाईकाची सांगता याची नाही. म्हणजे मी तुम्हाला वेळ समजतोय असा विषय नाही. फक्त मला कंबर बांधल्यावर तुम्ही प्रसन्नपणानं माझ्याकडे पाहिलं की मला पाठ होतंय. कंबर सोडीन बाळू स्टेजच्या घाली गेला की येड्या बाळ्यात मायात काही फरकच नाही. इतकं बी नका हसू मला येडं म्हणल्यावर. मग येड्याचं कीर्तन ऐकणारे बी येडेच असतील ना. काय का नाही, आमच्यावर घेतल्यावर खसखस बी कधी तुमची. चला,
अहमदाबादचा एक सोनार होता पाटील, त्याला व्याधी होती. बापू तो सोनार आळंदीला आला, आळंदीला, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवलं. हरिदासाची घरी सांगतोय, माझा उपजवा जन्मांतरी. का तुकोबर आहे हरिदासाच्या घरी जन्म मागतात? मला काही जास्त अडचणीत हात घाला वाटत नाही, इचून निघत असते. सरळ कळेल, रुचेल, झेपेल अशा भाषेत बोलायचं आपण. समाधीवर डोकं ठेवलं. घरी गेल्याबरोबर कायमची व्याधी संपली, कायमची यादी संपली. तो अहमदाबादचा सोनार आला, पुन्हा ज्ञानोबरायचं दर्शन घेतलं आणि समाधीवर एक नारळ ठेवून दिलं. अहमदाबादच्या सोनाराच्या स्वप्नात ज्ञानोबराय गेले, मुक्कामाला होता, आणि माऊली महावैष्णव माझ्या आळंदीतल्या मालकांनी त्या सोनाराला सांगितलं, हे नारळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या घरी नेऊन द्या. काय हरिदासाची पावर आहे. तुकोबरायकडे नेऊन दिलं. आता या चरित्रात तुकोबरायचा पण संबंध येतोय. आता अभंग त्यांचाच आहे. मग हरिदासाच्या घरी तुकोबराय जन्म मागतात, त्यावर ती तुकोबराय काय सामान्य हरिदास आहेत का? तुकोबरायचा हरिदासपणा मोजायला विधात्याकडे तराजू नाही, आणि त्यानं जर तुकोबरायचा हरिदासपणा मोजण्यासाठी त्याच्यात टाकलं, त्याच्या साखळ्या तुटत्यान. इतका तुकोबरायचा अधिकार मोठा आहे. हरिनामे ढवळीले जग, तुकोबरायने विश्व ढवळून काढलंय हरिनामानं. काय व्याप्ती आहे तुकोबरायची. आणि ते नारळ हरिभजनी, ते नारळ इकडं आणून टेकलंय. तुकोबरायकडे आलं, आणि तुकोबरायनी ते नारळ एका श्रीमंत विद्वान चतुर्वेदी, वेदांचा प्रचंड व्यासंग ज्याचा आहे, अशा व्यक्तीला ते नारळ दिलं. मंजुळाचा हार गळ्यात घातला आणि एक अभंगाची प्रत देऊन टाकली. पण तो इतका विद्वान होता, संस्कृत मधला पंडित, त्याने विचार केला, काय मला हे नारळ दिलंय, काय मंजुळाचा हार दिलाय, आणि काय हे अभंग दिलेत प्राकृत. मी संस्कृत मधला पंडित आहे आणि मला हे द्यावं कशाला. त्यानं त्या तिन्ही वस्तू तुकोबरायपाशी ठेवून दिल्या. आणि ज्ञानोबरायांनी स्वप्नात येऊन सांगितलं, आता तुझा सन्मान व्हावा, तुझा आदर व्हावा, तुझा आतापर्यंत केलेला परमार्थ योग्य स्थितीत यावा, हा तीळ मात्र नाही. आता काही डोकं लावू नकोस. तो धरणेकरीच होता, धरणेकरीच होता. परत केला. तुकोबरायच्या दारात एक सामान्य व्यक्ती आला, सामान्य व्यक्ती आला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. ज्या वेळेला तो कोंडोजी, ज्या व्यक्तीनं 350 ग्रंथ लिहिलेत, त्या व्यक्तीचं वाक्य बरं महाराज आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं संत श्री महिपती महाराज. हो, कोंडोजी, हा, ताराबादचे कोंडोजी नाव होतं त्या व्यक्तीचं. आणि मग ती तिथे आल्याच्या नंतर तुकोबरायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. तुकोबरायने विचारलं, काय चाललंय? काही नाही म्हणे, फिरतो, कुठं सप्ताह असेल, कीर्तन असेल, जातो, मंडप झाडतो, चटाय टाकू लागतो स्वयंपाकाचं, काय आचार्यापाशी जे काही काम असेल, भाज्या चिरणं वगैरे काम करतो, चुलांगणाला जाळ लावतो, जेवतो, पडतो, निघतो. घर नाहीये? नाही महाराज, घर नाही. गळ्यामध्ये हार घातला. ज्याला दिलेली तो हार परत आला, तोच हार त्याच्या गळ्यात घातला. ज्याला दिलेलं नारळ परत आलं, तेच नारळ दिलं, आणि त्याच्यासोबत अभंगाची प्रत देऊन टाकली. डॉक्टर हार गळ्यातला काढून मांडीवर घेतला. बऱ्यापैकी हार सुकला होता. हे सकाळी झालेला कार्यक्रम आणि हा 3 वाजता झालेला कार्यक्रम. हार सुकला होता. मांडीवर असा हार घेतला. त्या हाराचा एकही कण बाजूला जाऊ देत नव्हते, आणि हाराचा बऱ्यापैकी भाग असा काढून खाऊन टाकला. धोतराचं धुडकं फाडलं, त्याच्यात हार बांधला. का बांधला? काही नाही म्हणे, महाराज तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याने दिलेला प्रसाद आहे, हा प्रसाद वाया कसा जाऊ देऊ, खाऊन टाकील. बंदा हार खाल्ला, दोरा सोडून बंदा हार खाल्ला. आणि सांगितलं, मला हे का वाचता येतं का, कशाला देता? तुकोबरायानं सांगितलं, तुळशीच्या मंजुळाचा इतका आदर करता, त्या अर्थी ह्या मंजुळा तुम्ही ज्या तोंडानं खाल्ल्या, त्या जिभेवर ब्रह्मकन्येचा वास होईल. वाच्या सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल, मोठ्या लोकांचं वाक्य असतं. ब्रह्मकन्येचं अधिष्ठान होईल. कोंडोजी नावाचा व्यक्ती इतका साधा होता, इतका साधा होता की त्याच्या जीवनात त्याला रटप लिहिता येत नव्हतं. ह्या हाराची ताकद, वाणी इतकी प्रगल्भ झाली, इतकी प्रगल्भ झाली की वेदांत केसरी झालाय.
वेदातलं मर्मज्ञ रत्न झालं, मर्मज्ञ रत्न झालं. आणि तुकोबारायनं सांगितलं हे नारळ फोडा, वाडा बांधता येईल. अहमदाबादच्या सावकारांनी, अहमदाबादच्या सोनारांनी त्याच्यामध्ये सोन्याच्या मुद्रा टाकलेल्या होत्या, मोहरा हिरे टाकलेले होते. आणि ज्ञानोबारायनं सांगितलं हे नारळ चुकीच्या माणसाकडे जाईल, याच्याकरता स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला, हे नारळ तुकोबारायकडे द्या. आणि कोंडोजीचा वाडा फार मोठा झाला. त्या हाराच्या प्रसादानं वाणी तप आलं आणि अभंगाचं वाचन इतकं झाल्याबरोबर अक्षराची कृपा झाली. आणि एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, एवढी विद्वत्ता, कल्पना असू द्या. कालांतरानं हेच कोंडोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवघरातली पूजा करण्याचं काम या व्यक्तीला प्राप्त झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरच्या देवघरातली पूजा ह्या कोंडोजीला प्राप्त झाली. कल्पना करा किती अधिकारी असतील. ताकद कोणाची? माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची. किती मोठी ताकद आहे. ताकद कोणाची? श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायची. सज्जनो, हे वारकरी इतके अधिकारी आहेत म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. 4 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. चोखोबाराय शूद्राच्या कुळात जन्माला आले, शूद्राच्या कुळात. आणि शूद्राच्या कुळात जन्माला आलेल्या चोखोबारायनी एका राजाने पाप केलं. महाराज, राजसत्तेतलं पाप आणि धर्मसत्तेतलं पाप देशावर संकट आणत असते. देशावर संकट आलं की 2 लोकांनी सावध राहायचं. राजानं केलेलं पाप आणि आपल्या परमार्थातल्या लोकांनी केलेल्या पापामुळे देशावर संकट येत असते. याला शास्त्र आधार आहे, पुराण आधार आहे, वेद आधार आहे. राजाने पाप केल्यामुळं स्वर्गातलं अमृत खराब झालं. महाराज, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर नावाचं गाव, तिथं मंगळवेढा नावाचं गाव बाजूला, चोखोबा नावाच्या संतांनी 2 मिनिटात रामकृष्ण नामाच्या ताकदीवर अमृत शुद्ध करावं. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मायबापाची सेवा करणाऱ्या वारकऱ्यांनी बुट चपलं शिवता शिवता आई वडिलांना झोका दिल्याशिवाय झोप लागत नाही म्हणून शेंडीला सुतुळी बांधली आणि ती सुतुळी बंगईला बांधून बुट चपलं शिवता शिवता पोटाची कळगी भरण्यासाठी डोकं हलत असताना बंगई हलत होती. या वारकऱ्याला काशीतल्या मालकाने कंगन पाठवावा. ही वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्म झाल्याबरोबर भजन करणारा कर्ममेळा नावाचा मुलगा चोखोबाराला जन्माला आला. म्हणून विटेवरच्या मालकानं त्याला मांडीवर घेऊन जीव घातलं. कर्ममेळा मांडीवरी. वारकऱ्याची इतकी ताकद आहे, जगाचा बाप त्याला मांडीवर घेतो, इतकी वारकऱ्याची ताकद आहे. म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. एवढी मोठी व्याप्ती हरिदासांची आहे. म्हणून माझे देहूतले मालक म्हणतात मला हरिदासांकडे जन्म असावा. माझा वेळ संपला. माझ्या वाणी मालक आजच्या अभंगाद्वारे एक मागणी मागतात. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा, मला या संतांच्या घरी, हरिदासाच्या घरी मला जन्म पाहिजे. काय असेल तुकोबारायांना काय आवडलं असेल माझ्या देहूतल्या मालकांना? हरिदास कशा करता आवडले असतात? आपणाला जर कधी देव भेटला आणि देवानं जर विचारलं तुम्हाला जन्म कोणाकडे पाहिजे, तर माणसं सहज म्हणतील मला मंत्र्याचं पोरग कर, एखाद्या उद्योजकाचा मुलगा कर, एखाद्या धनाड्या श्रीमंताचा मुलगा कर, आपण असं म्हणू. पण तुकोबारायांनी विटेवरच्या मालकाला एक आगळी वेगळी मागणी केली. मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म दे. नेमकं हरिदास म्हणायचं कोणाला? महाराज, माणसं म्हणत असतील मी हरिदास आहे म्हणून त्याला हरिदास म्हणायचं का? कोणी म्हणत असेल मी हरिदास आहे, अरे सुमळ्या, तू स्वतः म्हणत असेल मी हरिदास, तुला पंढरपुरातल्या मालकाने म्हणलं पाहिजे हरिदास उमरेकर, त्यानं म्हणावं हरिदास. हरिदास कोण असतो? विटेवरचा मालक ज्याचं दास्यत्व करतो तो हरिदास असतो. पाकिटासाठी दुसऱ्याची धोत्र धुतली हे हरिदास नसतोय. विठाला विठाला महाराज, माळ घालणं, गंध लावणं हे तर वरचे गबाळे लक्षण सांगितले. टिळे टोपी माळा देवाचे कपाळ असणं गरजेचं आहे. वेश वारकऱ्याचा असावा, नजर मुमुक्षूची असावी, अंतकरण वैराग्याचा असावा, याबद्दल दुमत नाही. पण ह्या पुढच्या गोष्टी जर टोकाच्या असतील तरच आपण त्याचे दास होऊ शकतो. बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्यावर किती श्रद्धा आहे हा महत्वाचा विषय. काय करायचं, तिने 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं आणि त्याला जर शेजारने देखता शिव्या देत असेल तर तिला पतिव्रता कसं म्हणता येईल?
तिला सात्विक कसं म्हणता येईल, तिला सिलवान कसं म्हणता येईल, नाही म्हणता येईल. हरिदास होण्यासाठी मी इतक्या बायका पाहिल्या पण सोन्यातला घाणपणा जाळणारी बाई पाहिलीच नाही. त्या फक्त पुराणातच वाचिल्या 8. त्याच्यापैकी रावणाची बायको होती बाप्पा. तिच्या अंगावर सोन्याचे अलंकार घातले आणि सोनारानं जर दलाली केली असली तर तिनं गळ्यात अलंकार घातले आणि तिच्या त्वचेला स्पर्श झाला की त्याच्यातला घाणपणा जळून जात होता. आणि 100 नमी सोनं होत होतं. 100 नमी. जे तनुगंधानम हे माम येतो शुद्धोर तत्वताम भय जाये. हे गांजा फुक्यानं लिहिलं नाही, हे एखाद्या देसाड पेणाऱ्या नालायकानं लिहिलं नाही. शुद्ध होत होता अशुद्ध, शुद्ध होत होतो. काय त्वचा असेल तिची. मग सोन्याला शुद्ध करणारी त्वचा ज्या बायकोत आहे अशी बायको असताना किती संसार गोड असेल. त्याच्या पुढे म्हणायचं असेल का कोणी तुकाराम बुवा महिला चांगली कसं म्हणी. देव म्हणत नव्हता, देव म्हणत नव्हता. देव इतकी सुंदर त्याची पत्नी होती, इतकी सुंदर. चला राहिला दुसरा. आता एक मुद्दा ऐकला ना तुम्ही, त्याचा दुसरा मुद्दा ऐका. सुंदर होती पण रावणाच्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हती. अशा फार कमी बायका आहेत. मला तर इथं बसल्या बसल्या मी तुमच्या 7-8 जणीचे तर नाव पण सांगल. तुम्ही किती टरटर बोलतात नवऱ्याला. तुम्ही उभ्याच राहा 8 जणी. नाही राहा उभ्या, जाऊ द्या राहा. तुम्हाला बाळूची शपथ आहे गिरगावच्या. राहा तुम्ही 8 जणी. माग पाहूत नका तुम्हीच. मरायची एखादी उगली बुवा. कशालाच आणला म्हणते मेला. नाही लयच नाही. काम असल्यावर बोलू द्या ना, पण चांगल्यापणी नाही नवऱ्याला बोलायचं. काही उगोच बोलत आहेत हो. ते पाथरीला बाजाराला निघलं, आष्टीला बाजाराला निघलं. मग बाजार निघलं तर घरातच सांगावं ना. थैली घेऊन बाहेर आल्यावर ऐकलं का साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. 8 दिवस झालं तुरीच्या डाळीचा टिकला नाही. काय वाळू शिजवायची का. अगं घरात सांगणं चतुरे. तू रस्त्यात काऊन पंचनामा करायली. ते अग्नीचे 7 फेरे घेऊन तुला आणलंय असं येड्यावानी बोलू नको माय. आहे का नाही. बाईला किंमत कोरक आहे माहितीये का. मालक आहे तोपर्यंत. कलेक्टर नवरी बाप्पा काका कलेक्टर नवरी आणि नवरदेव 1 मार्काने गेला. एकाच मार्कानं कलेक्टरचा पेपर गेला. त्यानंतर काढा पुढच्या परीक्षेला. पण लग्नात बायको कलेक्टर आणि ते कलेक्टर नव्हतं पुरी बुवा. आणि मग लग्न लागलं आणि ते लग्न लावायला मी होतो. आता हे मला काही गत नसते. ते नावं घ्यावाच काय घ्यावा असं काय नसते. पण ते गाठ सोडताना नावं काय सोडताना नावं ह्याला नाद लाईत असतात ना. मग ह्या म्हणल्या महाराज नाव घ्यायला लावा. तर मी म्हणतो नवरदेवाच्या आधी नवरीला घ्यावं लागते. म्हणलं बाई घ्या. तर त्या म्हणल्या महाराज मी कलेक्टर आहे, ते 1 मार्कानं फेल आहेत, मी नाव घेणार नाही. म्हणलं तुम्ही घ्या. ते पटकन म्हणलं चुटकी. तीच नाव चुटकी होतं. काय नाव ठेवते काय मिळच नाही. चुटकी काय नाव चुटकी. जाऊ द्या म्हणलं आपल्याला काय घे नाही त्याच्यावर फुकट कळण शेंडी वळवळ. पण एक बाई म्हणली महाराज नाव घ्यावंच लागतं. म्हणलं बाई मलाही कळतंय पण मी 7वी शिकलेला आहे आणि बाई कलेक्टर आहे. मी परमार्थात नाही ऐकायचो ह्या बाईला. पण आता ती 4-2 पुस्तकं वाचलेली बाई आहे हे इकडचे. आणि ती आता जिल्ह्याची मालकीन झाली. आपण तिच्या बळविनं शक्ती बोलू नये. आपण तिच्या क्षेत्रात कशाला हस्तक्षेप करायचा. पण नाही म्हणले महाराज असं नसतंय. म्हणलं जरसं थांबा मी घ्यायला लावतो तिला नाव. मला माझं वापरावं लागेल ना. त्या बाईला म्हणलं बाई घ्या नाव. ती बाई म्हणली महाराज मी नाही घेणार नाव. बाई म्हणलं मी म्हणतो. मला ते म्हणले तरी ऐकत नाही. म्हणजे मला माझे मालक म्हणले तरी मी ऐकत नाही, नाव घेत नाही. म्हणलं बाई एक सांगू का तुम्हाला. ते 1 मार्काने गेलेले आहेत, ते पास होणारच आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही कलेक्टर झालात तर ते IG होतील. एखाद्या वेळेस म्हणजे फार मोठे 2-4 जिल्ह्याचे बॉस होतील. तुम्ही एकाच जिल्ह्याचे काय असतील वर की पोस्ट. आपल्याला काही IG मोठा का कलेक्टर काही सांगता येणार नाही. पण नंतर लोक इचकी देणे याला कळतच नाही. त्याच्यामुळे आपला शब्द वापस कशाला उगा ताण घ्यायचा. कोणी बोट घालण्यासाठी भोकाड बनवायचं. हो म्हणजे कोणी फारीत नसते. त्याच्यामुळे कशाला उगा आगावपणा करायचा. आपण त्याच्यातून दिवस ते कोण त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा मग आता नाहीत ना. ती म्हणली आता नाहीत ना. पण मी म्हणलं बाई एक सांगू का. ते पास झाले काय नाही पास झाले काय
पण ते आहेत तवरकत तुम्ही वपतात. ते ज्या दिवशी जाईन का त्या दिवशी बाई तुझं तोंड ढवळ्या परातीवानी होईल. बाईनं असे पटकनच एका चपक्यातच नाव घेतले. चुनचुन्यात बसले मेन्यात लवंगावटीत येलदोडे मुठीत सखारामजी बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत की लगेच दुसरं नाव चांदीची सायकल सोन्याच्या तारा ते आले फिरून तर त्याला फाल्याने घाल. मी म्हणलं बस झालं बाई एकच ऐकायचं होतं. एका इंजेक्शनातच कलेक्टर इन राईटच. मला सांगायचं काय बाई सगळ्यात मोठी नशिबवान असते नवऱ्यामुळे. हो इतकं मोठं वैभव. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर पंढरपुरातला नाही, काशीतला नाही, आपल्या कपाळाचा मालक आहे. जी बाई आपल्या कपाळाच्या मालकाला मोठं मानती त्या बाईला पंढरपुरातला मालक आणि काशीतला मालक मानतोय. कधी बी लक्षात ठेवा. हा मग तो स्वतःहून त्यांच्याकडे येतो. इतकी मोठी ताकद आहे. मंडोदरी रूपानं सुंदर होती, गुणानं किती अधिकारी होती पहा. मंडोदरीचा मुलगा मरण पावला, त्याच्या शरीराचे तुकडे 3 झाले. शरीराची होय माती सांगायला बरं. हो किती मोठ्या व्यक्तीची. आपला संसार काय बसतो याच्यात बघा. त्याच्यात तळपायची माती तरी येत का आपण. मुलगा मृत्यू पावला, त्याचं डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात गेलं. शरीर युद्धभूमीला पडलं आणि हात पडला स्वतःच्या दारात. बाई हुशार होती, सात्विक होती, तात्विक होती, विद्वान होती, पुण्यशील होती, पावन होती. त्या बाईनं ध्वजपत्र ठेवलं, टाक ठेवला, दौड टेकली, त्या हाताला विनंती केली. तिनं तिचं पुण्य कुठलं. मी जर या अधिकाराने तत्वशील असेल तर ही भुजा कोणाची लिहून दाखेल. तैस पुरण पावली भुजा धरुणी टाकाची सव्य ओझा लेहतया ध्वजपत्र जिभा सवे सांगे. ध्वजपत्र म्हणजे त्या काळातला तुकाराम कागद. तो कृतत्रेता युग आहे ना, आता कागद आहेत, त्या काळात ध्वजपत्र होते. आणि त्या भुजेनं लिहून दाखवलं म्हणजे चेतन होती. तुटलेला हात. काय ताकद असेल पतिव्रतेची. ही सुनाची ताकद. आता शरीर मिळालं, हात भेटलाय, पण डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सासूबाईकडे गेल्यानं सांगितलं आत्या. पूर्वीच्या काळात शक्यतो सगळ्या सुना सासूला आत्या म्हणायच्या. आत्या म्हणायच्या आत्या. जर भावाची केली असेल, भाशी असेल तर एखाद्या वेळेस तिथं आत्या म्हणतच असते. पण सासूला आत्या ही पुराणातली उपमा आहे. आता नवीन पद्धत निघली. आमची आई सुना सासूला आई म्हणायल्यात. मी आणलं जीजी कोण आहे त्या. आमच्या आई आता मला चहा द्यायला. तो आम्ही चहा घेत होतो, आता घेतो पण काळा घेत असतो. एक जण म्हणला दूध मी आणलं. मी बोके नाही बाबा. हो चहा घेतो. तर मला चहा द्यायला मी आणलं. आईला नाही, त्या सकाळी एकदाच घेत्यात. म्हातारीचे होता असे लुसलुस करू लागले चहा प्यायला. सुनाना आई म्हणून सासू फुकली. हो जिद्दीत फुकली. तुरहट्यात टाकल्या तिच्या अंगावर, तोंडावर टाकल्या. आमची आई एकदाच घेत्यात सकाळी. कशाला म्हातारी म्हणून मला प्या वाटायला. कशाला आई म्हणता. आत्याच म्हणा आणि सासूचा दर्जा द्या. आई म्हणायला तर भिकारणीचा दर्जा द्यायला कशाला नाटकं करायला. गाढवानं किती जरी वाघाचा कलबूत पांघरला ना तो हुकी आल्यावर ते लोळतच कॅनलच्या कडीला. इठाला विठाला योग असा आला. आपल्या सासूला सांगितलं तिनं आत्या. काय सुनबाई आता माहिती आहे तुम्हाला काय. माझे धनी इहलोकातली यात्रा सोडून गेले. हिचे धनी म्हणजे मंडोदरीचा मुलगा उगलेबा आणि सांगणारणीचा नवरा. नवरा मृत्यू पावला तरी रडत नव्हती. रडी नाही. सुलोचना रडीत नाही. एक जण म्हणला महाराज इतकं नवऱ्यावर प्रेम, तुटलेली भुजाली येत होती मग रडी कशी नाही. अरे मी म्हणलं सुमळ्या, बायको नवऱ्याच्या नंतर कोणती रडत असती सरपंच. जिला माग राहायचंय ती रडती. हिला माग थांबायचंच नव्हतं ना. नवरा जरी मेला तर नवऱ्यासोबत जळायचं ना तिला. त्याच्यामुळे तिला रडायचा काही प्रश्नच नव्हती ना. सती जायचं होतं. आताची पद्धत बंद झाली. आता रडणं साहजिक आहे. पण ज्या ज्या बायका सती गेल्या त्या रडतच नव्हत्या. हो वृषाली रडीत नाही, अद्याप नाही. कानावर वार्ता पडली. कर्णाची जी मानलेली आई होती का, तिच्या कानावर वार्ता. ती नदीवर धुणं धुत होती.
धुणं धुता धुता कानावर वार्ता पडी करणं गेला. या बाजूनं वार्ता ऐकली आणि इकडच्या बाजूनं पाण्यात शरीर टाकून दिलं. कोळ्याची बायको जाग्यावर मेली. जाग्यावर आपण सांभाळलेलं पोरगं मेलं. पण जिच्या सोबत लग्न केलं वृषलीच्या डोळ्यातून पाणी नाही. का नाही? तिला मालकासोबत शरीर जोहार करायचं. ह्याच्याला लढण तिला काय करायचे? दुःखच नाही त्या गोष्टीचं. मालक चालले, उलट मालक जरी चुकीचा वागला तर पतिव्रते बायको असेल की त्याला सत्यवादाचं अधिष्ठ सत्य ती तपाचं अधिष्ठान तिथं ते अधिष्ठान मिळतं. इतकी ताकद असते बायकांची काही काही मोठी. आणि सांगितलं आत्या माझे पती गेलेत. रडू लागले. सुनीनं सासूचे डोळे पुसले आणि सांगितलं आत्या अंत्यविधी करायचा. शरीर सापडे, हात भुजा तुटून पडली होती सापडी, पण डोकं मात्र तिकडे. 3 गोष्टी सांगतो. एक सांगितली मग पूर्णविराम करू. काय इच्छा आहे? काय नाही, प्रभू रामचंद्राच्या पक्षातून डोकं आणायचं. तर सासू काय म्हणली माहिती आहे सुनाला? बाई जितकं दुःख तुला आहे का तितकं मी 9 महिने त्याला पोटात सांभाळलेलं आहे. मला पण दुःख आहे, पण मी माय जरी असले पण माझ्या नवऱ्यानं जर अधिकार दिला जाय म्हणले तिकडं तरच जाते, अन्यथा जाणार नाही. याला म्हणायचं बायको, याला म्हणायचं पत्नी. हो. बाईनं दिवाळीला जायच्या 10-15 दिवसांना अगोदर सहज मालकाला एखादीशी म्हणायचं मालक मी यावर्षी दिवाळीला जाऊ का? त्यानं सांगितलं आपली तारांबळ आहे, खुरपणीचे खताचे याचे त्याचे कामं असते, जाऊ नको, संपला विषय. काही विचारायचा विषय नाही. त्या खाल्ला गाड्या पटीतला खत पेरून घ्या मी दिवाळीहून येते. अगोदर बापरे वा वा काय झालबाई भेटली समजा. काय नशीब आहे. हो. एका बाईनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्यात येऊ दिलं नाही महाराज. ती गेल्या वर्षी मेली. तिच्या 13वीला कीर्तन म्या घेतलेलं कॅन्सल केलं. मी आणलं हिनं 37 वर्ष नवऱ्याला सोहळ्याला येऊ दिलं नाही. हिच्या 13वीला कीर्तन बाळ्या तू ही मरण बायको. हो म्या म्हणलं नाही हो मला मी नाही. हो पत्रिका छापायच्या आधीच सांगितलं. मी म्हणलं मी येत नाही. हो म्या म्हणलं ते तुम्हाला माहीत नाही महाराज त्याला शेतीतलं लय जमत आहे. अरे मी आणलं एखाद्या बार इकडे बी जमू दे ना, तुला अर्ध येत आहे ना. आणि मग फोन महाराज फोन लावा बरं त्याचा. ते खाल्लाकड्या पटीत बोंड लागलेत, वाननेर गिन्नेर काय पाहिलेत का? आताच तिथं बोंड लागत मी बी म्हणायला लागलो. हे सगळे तिथून तेव खत घालायला सर्किट वाबायला तेव ठुला. आणि हे बाईनं मालकाचं ऐकायचं. आता काय बी मग त्याला आमच्याच कसा नांगर दुसऱ्या कीर्तनात यायच्यावर फिरू यायच्या बी सांगतो चुका. पण आता एकाच दिवशी कसं होईल आहे का नाही शक्य नसते. ते आतमध्ये गेल्या. रावण 20 डोळ्यानं रडत होता. विशंती चक्षुद्वारेण सुता जायतेन दक्षिणाधिपते समर्पिताति कालदंडाना रुदंती रुदंती लंकेशा. दक्षिणाधिपती म्हणजे यम. दक्षिणेचा पती यम. या यमानं त्याच्या पुत्रावर घाला घातला. मुलगा मरण पावला. रुदंती विशंती चक्षुहा. 20 डोळ्यानं रडत होता. पण मंदोदरीच्या पावलाचा गजगामी चालत जाण का कुरंग नयनी सुशोभितपण का चंद्रानना लावण्य जाण तिगा पातली महाली. गजगामिनी कुरंग नेत्री चंद्रानना असे महिलांचे लक्षण होते. पहिले जुनी माणसं पोरगी पाहायलाच गेले ना माणसं जात होते. हे सुंबळे फुंबळे जात नव्हते. आता चालले. पहिले तुमच्या वयातले पोरगी पाहायला जात होते. आणि तिथून आल्यावर गावाकडे बायाने विचारायची कशी आहे? कुरंग नयना चंद्रानना पद्मसाक्षी पद्मनयना तिघा सुंदर कन्याओ असं लक्षण सांगायचे. ती पत्रिका लिहित असताना आता तो विषय संपला. 70 वर्षापूर्वी 72-73 वर्षापूर्वी पत्रिका लिहित असताना फार विशिष्ट लिहायचे आपल्या मराठवाड्यात. शुभे परगणे कुला कुला वसंत कुल भयो सुकन्यास्तत प्रसवयाम ज्येष्ठां सुकन्यां सुलोचना तत्राय भरदायिनी रमाश्रितं पयो
परानाम राजा श्रीराजमंडितं कुलवर्यं कुलभूषणा तत्रां सुपुत्रो रमाकांत भयो तत्राय बुजुर्गो यतं रामेश्वर शर्मण्यो तत्राहा विभूषितं भानुदास शर्मण्य. अशी पत्रिका लिहित होती. 72 वर्षापूर्वीची पत्रिका आता चांगल्या अभ्यासकाच्या पुढे टाकल्या त्याचं धुपन निघन, धुपन कानातून धुपन, इतकी शुद्ध पत्रिका लिहायला जायची. आता अशी त्यांची ज्येष्ठ कन्या, कनिष्ठ कन्या, कोणती कन्या, इतकं बॅनर गोड छापलंय तरी बी खालच्या नावात चूक केली. विठाला विठाला कारण मी फसलून ते पाहिल्या नंतर तुम्हाला विचारलं मग म्हणलं ते आता राहू द्या, मला कळाली फक्त. विठाला विठाला आणि होतच बॅनरवर पत्रिका वाच. आमचा पुतण्या आळंदीला गेला आणि त्यानं विशारद पत्रिकेवर नाव टाकलं. पत्रिका छापायची मशीन मुसलमानाची ह्यो हिंदूचा. ते म्हणला मी विशारद झालो. मी म्हणलं मन भजन, 2-3 वघारी, 5-7 गायीन, 2-3 वघार होते भावताल बांधलेले साखळ्यानं. त्यानं भजन म्हणलं एका नाही साखळी नाही सोडली, साखळ्या सगट पळून गेले ते. मी म्हणलं तुला इशारत कोण केले पहिलं त्याला हाणतो. अशी लोक असं असे पदवी लावायचे आहे का. विडाला विडाला डोळे पुसले आणि मंडोदरीने इशारलं मालक. काय मंदोदरी, मंदोदरी किंवा मंदोदरी गोड नाव आहे. काय मंडोदरी, अरे कुठून आणलीस मंडोदरी तो असं नसते मंदोदरी. नर्मदा 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 परिक्रमा करून आलो. अरे बदा बदा कुठं आणायला येड्या रूमने. नर्मदा नाव फार सुंदर. काही म्हणतात बाप आपले लोक. आखाड आषाढ म्हणावा. हो मिरुग लागला, अरे मृग लागला म्हण. आरदाडा, अरे आर्द्रा म्हणणं. पुख, अरे पुष्य म्हण. काय शास्त्र गोड मिळच नाही. ईशा मैतर, विश्वामित्र म्हणतच नाही ईशा मैतर. अरे कोणाचा मैतर सुंबळ्या. दम नाही कीर्तनायला, भागवतायला, रामायणाला. निब्बर रुमण्यानं याला कमरापासून तर गुडघ्या लोक मागचा हाणायला पाहिजे. विठाला 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 इंद्रजित जात राहिला. बर त्याचं डोकं तिकडं प्रभू रामचंद्राच्या पक्षात आहे. रावणानं सांगितलं माझ्या देखत प्रभू रामचंद्र म्हणते, शब्द वापस घेते, पण ते प्रभू आहेत. मी कमी आहे नाही, कमीचा विषय नाही. तुम्ही फार मोठे आहात, अधिकारी आहात. ठीक आहे शब्द वापस घेते, पण मी इंद्रजिताचं शिर आणायला जाऊ का. रावणानं सांगितलं मंदोदरी सीता आपल्या ताब्यात आहे आणि तू जर मुलाचं डोकं आणायला गेलीस तर राम तुला ठेवून घेईल, तू जाऊ नकोस. तर मंदोदरीने एकच शब्द वापरला, प्राणनाथा. तुम्ही जाऊ नका म्हटल्याच्या नंतर ही स्वर्गातली दोरी तुटली, त्याबद्दल दुमत नाही. पण मी गेल्याच्या नंतर राम मला ठेवून घेणार नाही. राम मला ठेवून घेणार नाही का. कारण सूर्यवंशातला एकमेव राजा राम होते, ते मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचे वडील सुद्धा नव्हते. कारण भगवान प्रभू रामचंद्राच्या वडिलांनी 703 बायका केल्या. 703. सूर्यवंशातली बरीच लोक राजे, जास्त बायका होते. तसं तर आपल्या पवित्र देशात सगळ्यात जास्त लग्न केले चित्रकेतून, 1 कोटी. तितके देवानं पण नाही केले. कोटी भार्या चित्रकेतू, अष्टादश शते गोपीचंदा, 12 शते जनका.
80 सहस्र लंकेशा 703 दशरथा 4 2 करणारांची काय सांगायची कथा. 80,000 रावणाला 703 बायका. साध्वी सद्विद्या अविद्या त्रिकामिनी ह्या गाजरा जयाच्या स्नुषा जनी. अजराजा अजपाल यांच्या सुना होत्या, म्हणजे दशरथ राजाच्या पत्न्या. साध्वी सद्विद्या आणि अविद्या. कौशल्या सुमित्रा आणि अविद्या ही दिसायला सुंदर होती, जरा शहाणी होती ती. सुंदरपणाचा अभिमान मनी. इथं कैकेयीचा अभिमान उद्भवला. दाखविला अष्टादश संतांपैकी शहाणी होती. साध्वी आणि सद्विद्या 2. दशरथ राजाचा जीवनातला संसार सगळ्यात मोठा जर मातीत घातला असेल तर ह्या शण्याबाईनं घातला. जाऊ दे, आपल्याला त्याच्यावर आपण रावण बघायलो. ठीक आहे म्हणे, मर्यादा पुरुषोत्तम राम आहेत ते मला नाही ठेवणार, फक्त जाऊ नका सांगितलं. किती बायको ऐकिण्यातली सांगा बरं. मुलगा मरण पावला, डोकं आणायचं आणि नवरा नाही म्हणल्या, बाई ऐकती का? नाहीच गेली म्हणलं तरी. 2 गोष्टी ऐकल्या, रूपानं सुंदर आहे आणि मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगिती माऊली. मालकाचा पुरावा आहे, म्हणजे मालकाच्या शब्दाच्या पलीकडात नव्हती नवऱ्याच्या. 2 गोष्टी. तिसरी गोष्ट आहे काय, रूपवान आहे, शब्दाच्या ताब्यात आहे आणि गुणवान आहे. गुणवान कोणाला म्हणत नसते का? हा, गुणवान म्हणजे हुशार. आपल्या हुशार कशा माहित आहेत का बाई? काय वापसा चांगली आहे. कापूस असा डोसक्याला गेलाय, तुम्ही का दिसत आहात का? काय होतात? घेतलं माया संग खुरपत काय होतंय? अशा हुशार. मी 2 तास घेते, तुम्ही 1 तास घ्या. इतकी हुशार आणि ती इतकी हुशार. लावलंच त्याला खुरपायला. एका दिवशी अशी पौर्णिमेचा दिवस होता. म्हणलं काय चांदणं पड रे, सुईत दोरा वावा, सुईतलं नोक दिसल इतकं चांदणं. ते म्हणले आपल्या मागचा कापूस याचायचा का? दुसऱ्याचा. अशा हुशार, काही बी काही अशा नाना प्रकारचा हुशारपणा. बाई किती हुशार सांगू तुम्हाला. एक बाई म्हणली, महाराज तुम्हाला काय सांगायचं, कसंच त्याचा आमच्या घरच्याचा शब्द गावातले माणसं मोडीतच नाही. हो काय सांगायचं महाराज, असलं वैभव आमच्या घरच्याचं. काही करू द्या, लोक त्यालाच विचारित येतं. लयच त्याचा स्वभाव आणि त्याचं काय वैभव, काय त्याचा हुशारपणा. म्हणलं बाई परिस्थिती काय नाही, लग्न झालं तेव्हा 90 एकर जमीन होती. आता अख्तरबाईच्या कोंबड्या सांभाळीत ते. तरी बाई म्हणली कायच वैभव त्याचं. हो, तरी त्याला जाग करीत नाही. ह्या आपल्या मंडोदाऱ्या, मंदोदरी नाहीत आपल्या, ह्या मंडोदाऱ्या. किती हुशार बाई. तिसरा मुद्दा सांगतोय, मालकाला उद्या संकट येणार आहे, ती मध्यरात्री सांगत होती. निशी प्रवृत्तली द्विमात्र कळे, तै निद्रेचे लागती सोहळे, तै स्वप्न निद्राचा पाबळे, तै हिता आहित तिशिकळे, ते त्रिपुरा माझी जागृत हुरे, सांगे भ्रताराशी. पहिली मुद्रा म्हणजे 4 प्रहराची रात्र आणि 4 प्रहराचा दिवस असतो. पहिले 2 प्रहार गेले की गाढ निद्रा लागत असते आणि या गाढ निद्रेमध्ये स्वप्न पडत असतं. आणि त्या स्वप्नात तुकाराम बुवा आपल्या नवऱ्याचं उद्या चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे तिला स्वप्नात कळत होतं. आणि 3रा प्रहर सुरू झाला की तिला जाग येत होती आणि आथुरनावच सांगायची, मंदोदरी बोले मंदोदरी बोले स्वप्न देखिले
उंटवाशी नथुराम बाबा केळकर म्हणायचे असा पुरावा द्यायला की कोटीची नोट. हो असं पुरावा. वा. मंदोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री, नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधेला, दगडाने समुद्र बांधलाय, 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ आलेत मालक. दोघं भयानक वीर वानर आहेत, एका परीस एकांगवीर आहेत, बळीवान बोलत आहेत बरं का, फार बलशाली आहेत आणि आपलं धुडकं करतील बरं का मालक. सीता नेऊन द्या. हे हिला स्वप्नात कळत होतं. सांगा आपली बायको सरपंच इतकी हुशार आहे का? आपलं वाजल्या म्हणते तुम्हाला म्हणले होते पेऊ नका, आणि आधी तर भजे केलीस. आमची इथे एक मंडोदरी आली, महाराजीन घरीच आहेत का? म्हणलं मी घरी तिकडून. हो घरीच म्हणजे कुठं जाईल. आणि तुम्ही कसं काय घरी महाराज? म्हणलं कीर्तन नाही, आता कापूस लावायला जाऊ कोणाचा. बरं बरं आडवच बोलतात. म्हणलं आडवो काय आता? आमच्या घरच्या म्हणले देठाच्या मिरच्या आहेत का? म्हणजे ते हिरव्या आहेत. भाज्याचं पीठ द्या. आमच्या घरच्याने दिलं. आपलं बायका लय हुशार असतात, त्यातली त्यात महाराजाच्या तर जास्तच हुशार. कोणतीच बाई बेसनाचं पीठ अशी वाटी खूपसून देतच नाही. असा जवळ हात धरल्यावर मठ बसत आहे अशी वरी, जरासं सांडू देईन पण पुढचीला आगाव जाऊ देत नाही. अशा संसार बारक्या करवताना कापी दोऱ्या ना. काय ते इतका बारीक संसार कातायचा, इतका बारीक संसार कातायचा. साखरेच्या डब्यात पैसे ठेवलेले पप्याच्या बापाला गवसत येतच, आणि त्याचा मग मोठ्याल्या दाताच्या करवताना कापीत होते. चटच गेले. सकाळी डाबा पाहिला तरी कामाच. मी म्हणणार जीजी देठाच्या मिरच्या आणि भज्याचं पिठण या काय सांगायचं बाळू महाराज. पप्याचा बाप कॉच पित नाही, आणि आज मंठ्याच्या बाजारावरून पिऊन आले, आणि मला वाटलं त्याला जरशी 2-4 भज्याची घाणेच काढून द्यावा. वारे वा मंडोदरी म्हणलं बापरे बापरे. त्याला घासल्याटात भजे तळ. संकट आलेलं सुद्धा सांगायची. रावणाच्या जीवनात आजपासून 3 दिवसाला भगवान शिवशंकराची भेट होणार आहे. निशी प्रवर्तली ढळे निशापती चालला, तै जागृकती बाळा, तो पंचानन वहिला, भेटेल तुम्हालागी. मधलं सोडून दिलं. भेटेल तुम्हालागी. एक जण परवाला फोन केला, महाराज मला कशातच गौसन. मी म्हणलं तुला घेणं काय गौसन ना मुकाड्या बसणं. हा तुला मळमळ होत असलं तर बंद कर मग कीर्तन, ऐकू नकोस ना. पण तुम्ही सांगितलेलं कशातच गौसत नाही. म्हणलं ते कॅनलच्या कडीला असते तुरीच्या पाट्यात, तू काऊन ताण घे. तुला गौसन ना, तुला जे गौसत आहे ते सांग. तुला माहून काय का नाही लोय काय काय माणसं म्हणणार ते कशात श्लोक आहे. अरे पाय ना वाचव ना. आयुष्य जाते माणसाचं वाचवायला. कौरक वाचवा. या बा 1000 वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी शास्त्र संपत नाही, पुराण संपत नाही, वेद संपत नाही. एवढं मोठं चिकित्सा. अहो एका श्लोकावर 18 वर्ष डोंगरे गुरुजी बोलले. भागवताच्या एका श्लोकावर 18 वर्ष भागवत सांगितलं. 18 वर्ष. काय ताकद आहे. आपलं कसा मेळ बसायचा. पुढे वही इति आजामेर चित्राणाम तेन प्रसंगो भव भागवते पुराणे. काय तो आजामेळ होता बरं का. पुण्यशील विद्वान असा भूदेव होता बरं का. काय त्या जामेळाचं वैभव सांगायचं बरं का. सुख सांगतात राजा परीक्षिते. एकूण फॅन चालू होता, वहीचं पान पलटलं. इति सुदामस्य चरित्रायाम. अरे लय लांबुडी हांदी रे. तो जालनं सोडून दिलंस, लगेच नगरला बस स्टँड बसलो. तारकपूर विठाला विठाला. 18 वर्ष एका
श्लोकावर डोंगरोजी गुरुजी बोलायचे काय असेल अशोक विद्वत्ता